नमस्कार. आता आपल्याला स्पर्धा अशी पाहायला मिळणार आहे की एका छोट्याशा गाडीवरती ऐश्वर्या बसलेली असते आणि तिला खेचायचं असतं सारंगने. तसंच दुसऱ्या गाडीवरती बसलेली असते अवंतिका, तिला खेचायचं असतं ते सौमित्रने. तिसऱ्या गाडीवरती बसलेली असते जानकी, तिला खेचायचं असतं ऋषिकेश दादाने. ऋषिकेश दादा हा जानकीला एकदम आरामात खेचतो, कारण ऋषिकेश दादाकडे बॉडी असते, त्याच्याकडे ताकद असते, त्यामुळे तो आरामात खेचतो. तर इकडे सौमित्र हा अवंतिकाला खेचत असताना अवंतिका पडते आणि सौमित्र जाऊन अवंतिकाला उचलतो. आता सौमित्र अवंतिकाला उचलतो आणि अवंतिका आणि सौमित्राची ती फेरी रद्द होते, त्यांना त्या फेरीतनं काढून टाकलं जातं. तर इकडे सारंग हा ऐश्वर्याला खेचत असतो, सारंगला खूपच दम लागलेला असतो. इकडे ऋषिकेश तोपर्यंत जिंकतो. आता स्पर्धा बरोबर उलट होते आणि या स्पर्धेमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, एकीकडे ऋषिकेश बसलेला असतो तर दुसरीकडे सारंग हा बसलेला असतो. सारंग खूप दमलेला असतो, पण ऐश्वर्या म्हणत असते घाई घाईत, बसा पटकन तुम्ही, मी तुम्हाला खेचते. आता ऋषिकेश बसलेला असतो, त्याला खेचणं हे जानकीला खूपच जड जात असतं, कारण ऋषिकेश हा बॉडी बिल्डर असतो, त्याचं वजन जास्त असल्यामुळे जानकीला खूपच त्रास होत असतो. जानकी ऋषिकेशला खेचत असते. ऋषिकेश सांगत असतो, जानकी कमॉन, तू करू शकतेस, जानकी खेच कमॉन. ऋषिकेश जानकीला प्रेरणा देत असतो. आता जानकी खेचत असते, इकडे जानकी खेचत असते तर तिकडे ऐश्वर्या खेचत असते. ऐश्वर्याला सुद्धा सारंग खेचणं खूपच जड जात असते, पण ऐश्वर्या जोर लावून खेचत असते. आता ऐश्वर्या खेचत असताना ऐश्वर्याची दोरी कधी तुटते हे ऐश्वर्याला कळत नाही आणि सारंग इकडे उलटा पालटा पडलेला असतो आणि ऐश्वर्या स्पीडने पळत पुढे गेलेली असते. ऐश्वर्या स्पीडने पळत जाते आणि बघते तर काय, आपण जिंकलो. येण्यासारखी आरडाओरड करायला लागते, वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, मी जिंकलेले आहे, अरे टाळ्या वाजवा. आणि येण्यासारखी ती हसत असते. आता सगळे स्पर्धक, बाकीचे लोक हे ऐश्वर्याकडे बघत असतात आणि हसत असतात. ऐश्वर्याला कळत नसतं कोणी टाळी वाजवत नाही का कोणी हसत नाही, सगळे आश्चर्याच्या नजरेने तिच्याकडे बघत असतात. तोपर्यंत इकडनं जानकी ही ऋषिकेशला खेचत खेचत आता रेषेच्या पलीकडे आणते आणि आपण जिंकल्याचं जाहीर करते. ऐश्वर्या मागे वळून बघते, बघते तर काय, सारंग उलटा तोंडावर पडलेला असतो. आता ऐश्वर्याच्या तोंडाचं हसूच निघून गेलेलं असतं. ऐश्वर्याला आता काय बोलायचं तेच कळत नसतं. सगळेच जण ऐश्वर्याच्या ह्या वागण्यावर हसायला लागतात. आता ऐश्वर्या ही हारलेली आहे आणि आता जानकी ही जिंकलेली आहे. जानकीने चांगल्याच प्रकारे ऐश्वर्याचे दात पाडलेले आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.